एक महत्त्वाची बातमी समोर येते। नाशिकमधनं नाशिक जिल्हा हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरलेला आहे। जिल्ह्यामधल्या पेठ, सुरगाणा आणि दिंडोरी तालुक्यामध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। सुरगाणा तालुक्यामधला बोरगाव परिसर तर पेठ तालुक्यामधला गोंदे, बाहेगाव, जांभूळगाव आणि हरणगाव या भागांमध्ये आज दुपारी 12:40 हे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। तर दिंडोरी तालुक्यामधल्या ननाशी, बागडीचा पाडा या परिसरामध्ये दुपारी 12:45 भूकंपाचे धक्के जाणवले। नाशिकमध्ये सातत्याने भूकंप होत आहेत, त्याच्यामुळे इकडच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। तर नाशिकमध्ये मागच्या काही दिवसांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत। मागच्या 2 आठवड्यांपासून नाशिकच्या जिल्हा परिसरामध्ये पेठ, सुरगाणा आणि दिंडोरी तालुक्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते। आज पुन्हा एकदा 12:40 आणि 12:45 नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। या सगळ्या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे। या संदर्भामध्ये अधिक माहिती घेतोय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून। अभिजित, पुन्हा एकदा नाशिक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलंय। या भूकंपाची तीव्रता नक्की किती रिश्टर स्केल होती? सध्या तिकडचं काय वातावरण आहे? दुपारी 12:40 सुरगाणा तालुक्यातला बोरगावचा परिसर असेल, पेठ तालुक्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत। तर 12:45 दिंडोरी तालुक्यामधल्या काही भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। 24 तासापूर्वी 2 दिवसापूर्वी खरं तर या सगळ्या परिसरामध्ये पहाटेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवलेले होते आणि त्यानंतर आता पुन्हा आज भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। मागच्या काही दिवसांपासून सातत्याने या सगळ्या परिसरामध्ये भूकंपाचे धक्के जाणवत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये खरं तर भीतीचं वातावरण आहे। भूगर्भातल्या हालचालींमुळे हे सगळे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी देखील सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। मात्र ज्या पद्धतीने सातत्याने म्हणजे अगदी दररोज किंवा 1-2 दिवसाआड या सगळ्या परिसराला भूकंपाचे धक्के जाणवतात, त्यामुळे या सगळ्या भागातले जे ग्रामस्थ आहे, आदिवासी नागरिक आहेत, ते सध्या प्रचंड दहशतीमध्ये आहे। कारण कधी भूकंप होईल आणि किती तीव्रतेचा असेल हे कुणालाही सांगता येत नाही। त्यामुळे सगळ्या दहशतीचं वातावरण या सगळ्या भागामध्ये सध्या बघायला मिळत आहे। नक्कीच अभिजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर नाशिक पुन्हा एकदा आज भूकंपानं हादरलेलं आहे। तर मागच्या अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत। सौम्य धक्के आहेत, मात्र त्याच्यामुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे। आज पुन्हा एकदा दुपारी 12:40 12:45 पेठ आणि दिंडोरी या भागामध्ये, नाशिकच्या या भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले। तर आपण बघतोय की नाशिकमध्ये हा जो लाल रंगाचा हा जो ठिपका दिसतोय, हा नाशिक जिल्ह्यामधला हा भाग आहे। हा आत्ताच्या भूकंपाचा केंद्रबिंदू आहे। नाशिकमध्ये सातत्याने मागच्या अनेक दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत। वडाटे ही जागा आहे। इकडे नाशिकमध्ये आत्ता जो भूकंप झाला त्याचा केंद्रबिंदू असल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सेसिमोलॉजी या वेबसाईटवरनं समोर येते। मागच्या अनेक दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत। सौम्य धक्के आहेत, मात्र तरी सुद्धा नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। तर भूगर्भामधल्या काही हालचालींमुळे नाशिकमध्ये सातत्याने मागच्या अनेक दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत। आज सुद्धा पेठ आणि दिंडोरी परिसरातल्या सुरगाणा भागातल्या तालुक्यांमध्ये भूकंप झालेला आहे। मुसलमानों की दुश्मनी पे आमादा है और